आणि सर्व ज्येष्ठांना मायाकडनं साष्टांग नमस्कार. साठी फ्रीमध्ये काम करते. त्याची स्थापना 2009 साली पुण्यामध्ये मंजिरी गोखले जोशी आणि त्यांचे पती अभय जोशी, दिवंगत आई डॉक्टर विद्या गोखले यांनी माया अशी सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना मोफत मदत केली जाते. त्यामुळे ते आनंदी आत्मनिर्भर जीवन जगू शकतात. यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदत करणे, शासकीय कामात मदत करणे, दुकानातून औषधं आणून देणे, त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे, व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन अशा अनेक प्रकारची मदत विश्वासू स्वयंसेवकांच्या मदतीने पूर्णपणे मोफत केली. सध्या ही संस्था भारताच्या 72 देशांमध्ये, महाराष्ट्रातील 23 शहरांमध्ये, यूकेतील 4 शहरांमध्ये काम करते. विशेषतः म्हणजे या संस्थेमध्ये मागील कामकाज 120 पेक्षा जास्त अपंग लोक आपल्या घरी अपंग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी स्वतःच्या घरातून काम करून स्वावलंबी व्यावसायिक बनवण्याचे उद्दिष्ट आहे. आपणास ही मदत हवी असल्यास किंवा स्वयंसेवक म्हणून कार्य करायचे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आमची संस्था शासन मान्यता प्राप्त रजिस्टर आहे आणि आमचे टोल फ्री नंबर पॅम्पलेटवर आहे. तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. जगातील प्रत्येक शहरातील ज्येष्ठांना ही सुविधा मोफत मिळावी, अपंग व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा, या संस्थेचे आमचे कामकाज सुरू आहे. आणि आमची वेबसाईट आहे, त्याला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक सहाय्य करायचं असल्यास तेही करू शकता. आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा मास्क वाटप केलेलं आहे आणि हॉस्पिटलला जाऊन, केअर सेंटरला जाऊन आम्ही पर्सनल व्हिजिट करतो तिथे आणि हे त्या काळात सुद्धा आम्ही काम केलेलं आहे. तर ज्यांना खरंच गरज आहे, आज आई वडील इथे आहेत, मुलं आणि परदेशात आहेत, असे खूप आई वडील एकटे आहेत. तर त्यांच्यासाठी खूप कळकळीची विनंती आहे की तुम्हाला लागेल तर सांगा किंवा आणखी कोणाला हवी असल्यास ते पॅम्पलेट फेकून कचऱ्यात न देता ज्यांना गरज असेल तिथपर्यंत द्या. आणखी एक विनंती आहे, पॅम्पलेट कोठे काय केले ते तुम्ही तुमच्या जवळच्या गार्डनमध्ये, ज्येष्ठ नागरिक संघ तिथे कृपया